मराय सोड नाही म्हणते, लाईट येणार आहे, अमुक होणार, मराय सोड नाही म्हणते. बंडतात्याने सांगायचं, अहिल्याबाई होळकर राजपदावर होत्या, पण रोज 1.5 तास का होईना पण कथा ऐकल्याशिवाय आपला अशा प्रकारचा दिवस वाया जाऊ देत नव्हतं. आणि आता कुठं 2 डंगर, 2.5 एकर जमीन आणि 1-2च पिले असते तर म्हणजे लेकरं. आणि आम्हाला मराय सोड नाही म्हणते लोक, नाही का? असं म्हणलं हे अलंकारिक चांगलं नाही. मरायला सवड काढायची गरजच पडत नाही. कुणाकुणाचं मरण किती बी हुशार असला बरं का, एकदा का असणार आयुष्य संपलं रे संपलं, तर कुणाचं रोडवर, कुणाचं तर अंथुरणातच महाराज अटॅक येणं, अंथुरणातच मरण आहे ना काही वेळेला. आणि म्हणून जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला, नाही का? आणि मग करीती कथा गाती गाणे, म्हणजे ज्या अभंगामध्ये देवाचं चरित्र आहे, गुणवर्णन केलेले आहे. गिरी गोवर्धन येणे उचलीला, नाही का? ह्या असणाऱ्या गोपी प्रपंचातलं काम करत असताना त्या गायच्या, नाही का? आणि आपण तर सगळं काम झाल्यानंतर संध्याकाळी सुद्धा असणारं पण पोथी नाही होत आपल्याच्यानं, आणि त्या मात्र असणाऱ्या जर निघाल्या एकदा का असणारं मथुरेला, दही दूध अशा प्रकारे डोक्यावर असायचं, पण हरीचं गुणवर्णन करायचं, नाही का? हो, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, हा. आणि करीती कथा गाती गाणे, त्यांचा असणारा निष्काम भाव पाहून भगवान परमात्म्यांचं त्यांचं मन मोहून घेतले आणि आपल्या असणाऱ्या स्वरूपाच्या ठिकाणी समरस केल्या. फक्त अशा प्रकारे प्रारब्धाचं असणारं आयुष्य म्हणून त्या बाहेर दिसायच्या. त्या गोपींना मुलं बाळ होते, घरदार होतं, सासू सासरे सगळ्या गोष्टी होत्या, पण चित्त मात्र त्यांचं कुठं होतं? ईश्वराच्या ठिकाणी. म्हणून शुकाचार्य सुद्धा त्यांचं वर्णन करतात. जर असणारी श्रद्धेनं जर सेवा केली तर परमात्मा त्यांचं मन मोहून घेतो. हे शेवटच्या चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. हे अशा प्रकारचं साधन आहे. काही साधन असेच महाराज जे संतांना अभिप्रेत आहेत त्याच पद्धतीनं करावा, बाकीच्या भानगडी करत जाऊ नये. जसं आपला रोग राहावा असं वाटतो का, डॉक्टरांनी सांगितलं ना ही गोळी जेवणाच्या अगोदर घ्या, तर माणसानं जेवणाच्या अगोदर घेत जावा. हो, जेवण घेतल्यास नाही का जमायची असं म्हणत जाऊ नये कुणाला, डॉक्टराला. जेवण घेतलं नाही का जमायचे म्हणल्यानंतर तुम्हाला सांगतो 200 रुपयाचा जरी कागद असला तरी ते म्हणतील इकडं आणते कागद आणि जा तुला कोणा दवाखान्यात जायचं. तसं चरित्र ते उच्चारावे ना आचरावे, आणि त्याच्यावर शंका सुद्धा काय करू नये, घेत जाऊ नये. चाकरवाडीचे माऊली म्हणायचे परमार्थात 2 प्रकारचे अधिकारी असतात. एक भावनाप्रधानवादी वर्ग आणि दुसरा बुद्धिप्रधानवादी वर्ग. बुद्धिप्रधानवादी वर्ग देव म्हणावा तर 16,108 बायका कशा केल्या आणि त्या करावत का त्यांनी, आणि चोरी लोणी एवढं मोठं त्यांच्या घरी असताना काय गरज आहे? आम्हाला नाही वाटत हे पटत नाही आमच्या बुद्धीला. आणि माळ घातलेली गळ्यात सगळ्या गोष्टी 10-10 वर्षानं परमार्थामध्ये, पण संतांच्या सांगण्यावर विश्वास नाही बरं का. असे माणसं देवाच्या पर्यंत लवकर जाऊ शकत नाहीत.
दुसरा वर्ग जो आहे तो भावना प्रधानवादी वर्ग. जे अर्थी ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सांगतात ते खोटं कसं होईल. आपल्या जे उलीतिली पटत नाही ते आपल्या बुद्धीचा दोष आहे म्हणून आपल्याला पटत नाही. म्हणून ज्या अर्थी ज्ञानोबा आहे म्हणतात मग ते बरोबर आहे. लागलीच असणारं परमार्थ करतात आणि आपल्या साध्यापर्यंत जातात. अशा प्रकारचं आहे. म्हणून चरित्र ते उच्चारावे, आचरणात आणू नये, त्याचा विचार बी करीत बसू नये. हो, कारण देवाने अनेक अवतार घेतले पण हे अवतारासारखा अवतारच नाही महाराज. बहुत अवतारी अवतरला देव, परी या अवतारीचा नवलावो. देवा नकळे अभिप्राव, अगाध पहावो हरिलीला. उपजताची माये वेगळा, सोये वाढीनला सोलिळा. बाळपणी मुक्तीचा सोहळा, पुतनादी सकळा निजांगी अर्पी. बाळ बळिया ते मारी, आचाट कर्मे जगा देखता करी. परी बाळपणा बाहेरी, तिळभरी नव्हेची. ब्रह्म आणि चोरी करी, देव आणि व्यभिचारी. पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी, हेही परी दाखवली. अशा प्रकारचं आगाध चरित्र या देवानी केलेलं आहे. त्याच्यातलं एक दोन चरित्राचा आपण उच्चार करू. भगवान परमात्मा अवताराला आले आणि कंसाला कळालं. कंसानं सभा बोलविली आणि सभेमध्ये अशा प्रकारे आपला प्रस्ताव मांडला की बाबा गोकुळामध्ये एक बाळ जन्माला आलंय आणि ते माझ्या आयुष्याचा काळ आहे. काही बी असू जा, जो कोणी जाऊन त्याला मारील त्याला मी अर्ध राज्य देईल. नात्यानं बहीण आणि मंत्रीपदावरील पुतनाबाई उठून उभा राहिल्या. दादा, आणि एवढूशा बाळाला मारायला कुठं अर्ध राज्य असतं का? अहो मला तुम्ही सांगा, मी फुकट काम करून येते. बाई फुकट अजिबात नाही, फक्त करून या, तुम्हाला अर्ध राज्य देणार. हो, तिनं विडा उचलला आणि सुंदर वेश परिधान केला. बरं का, सुंदर वेश परिधान केला. बाळाकडे जायचं म्हणून नाना प्रकारचे अलंकार खरेदी केले. दासी परिचारिका बरोबर घेतल्या, पालखी सजवली आणि नंदबाबाच्या स्वागत केलं, पाहुणचार केला आणि मग विचारलं, बाई फार दिवसात येणं केलं. फार दिवसात येणं केलं म्हणजे अगं नातं म्हणल्यास अधूनमधून सुखाच्या दुःखाच्या वार्ता काही सांगावं लागतात. तुला मुलगा झाला आणि आम्हाला वार्ता तरी काही नाही सांगोनी धाडिले. ऐसे तू निष्ठुरपण धरिले. श्रवणी ऐकता धावून आले ना आनंदले हृदया. पण मला हाती कळालं की यशोदेला मुलगा झाला. बाई मला एवढा आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये भर नाना प्रकारचे अलंकार खरेदी केले. बाळंतविडा आणला. हे सगळ्या सामुग्रीनिशी आले. बाई बाळंतविडा तू सेवन कर आणि मी आणलेले अलंकार बी माझ्या हातानं घालील आणि बाळाला बघल बी. आता असं म्हणल्यानंतर ती देवाचीच माय. बरं का, कारण बरेचसे माणसं बाहेरून सुंदर असतात पण आतून सुंदर असतील असं काही. आणि बघा ना तुम्ही आणखीन सुद्धा सगळ्याचे डोळे सारखे असतात पण सगळ्याच्या नजर सारखेच असतात का? आपल्या माईनं ठेगळाचं जरी असणारं लुगडं परिधान केलेलं असलं पण आपल्या माईची नजर आपल्यासाठी अमृतापेक्षा भारी असते. आणि एकदा का आई गेली रे गेली की पुन्हा ही नजर आपल्यावर पडत. आणि आजही पाहायचं असेल तर बघा तुम्ही, ज्या लेकराचे मायबाप कारखान्याला गेले तर आणि घरी आजी आजोबापाशी ठेवलेले लेकरं असू द्या, 2-2 किलो वजन वाढल पण चेहरे त्यांचे पांढरेच असतील. तुम्हाला सांग काय कारण आहे? हो, त्यांच्यावर आईची नजर पडत नाही. आणि आई आल्यास बदा बदा मारती बरं का.
परंतु ची नजर असते, नजरेत फार मोठी ताकद असते. अहो काही प्राण्याची शक्ती एवढी महाराज की माईनं नुसतं अशा प्रकारे आपल्या लेकराकडे नुसतं जरी बघितलं तरी त्यांचे पोट भरतेत का नाही. कुर्मीची या पिलिया चक्षुर अमृते तृप्ती तया तेची मातेशी चुकलिया मग भुकेलिया कर्दमुशी. माईची लेकराची जर असणारी ताटातूट जर झाली आणि त्यांना भुका लागल्या तर मग ते चिकूल खातेत आणि मरून जातात महाराज. तसं ही बोलायला सुंदर आहे, दिसायला सुंदर आहे, पण खरंच अंतकरणातून सुंदर असेल का की लगेच विषय बदलला. कुणा माता यशोदेना. बाई तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पण बाळ रात्रभर रडलं आणि मी आता आंघोळ घातली आणि आता त्याला कुठं